नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. एक गोष्ट शेअर करावीशी वाटली म्हणून करतोय. एक गोष्ट आहे बघा. एक प्रवासी वाहतुकीची बस जात असते. एका स्टॉपवरती बस थांबते आणि त्या बसमध्ये एक महिला चढते. महिला त्या बसमध्ये चढल्यानंतर ज्यावेळी ती सीटवरती बसायला जाते, त्यावेळी अचानक नकळत तिचा धक्का एका पुरुषाला लागतो आणि तिला भीती वाटते, की तो पुरुष आता मला काहीतरी बोलतो की काय? पण तो पुरुष काहीही बोलत नाही. पण न राहवून ती महिला त्या पुरुषाला विचारते, "साहेब, माझा तुम्हाला इतका जोराचा धक्का लागला, तरी पण तुम्ही मला बोलला का नाही? किंवा बोलला कसं नाही? कारण दुसरं कोणी असतं तर मला बोललं असतं, पण तुम्ही बोलला नाही याचं मला आश्चर्य वाटलं म्हणून मी तुम्हाला विचारतोय." तर त्या माणसानं तिला उत्तर दिलं, "मॅडम, तुमचा जरी मला धक्का लागला आणि मी तुमच्यावरती जरी चिडचिड केली किंवा रागावलो, काही बोललो, तर त्याचा थोडाच काही परिणाम किंवा उपयोग होणार आहे. कारण तुमची माझी ओळख आणि तुमचा माझा प्रवास हा थोड्याच वेळासाठी आहे. कारण आत्ताच थोड्या वेळानंतर माझा स्टॉप येईल, तिथं मी उतरून जाईन. मग त्या कावण्याचा, रागावण्याचा काय उपयोग आहे?" मित्रांनो, याच्यातून आपण एक चांगला अर्थ घ्यायचा आहे, चांगला बोध घ्यायचा आहे, की प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रत्येकजण एकमेकाच्या थोड्या संपर्कानंतर प्रत्येकाचा स्टॉप येणार आहे. तो कुठं येतोय, कधी येतोय माहीत नाही. पण आल्यानंतर त्या स्टॉपला प्रत्येकजण आपापल्या स्टॉपला उतरून जायचं आहे आणि प्रत्येकजण जातो. कारण ही दुनिया एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावरती प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेगळ्या-वेगळ्या भूमिका बजावण्यासाठी या पृथ्वीतलावरती जन्म घेऊन आलेलो आहे. जिथं चढ आहे, तिथं उतार आहे. जिथं दुःख आहे, तिथं आनंद आहे. जिथं चांगलं आहे, तिथं वाईट आहे. कारण भांडण नाही, असं एकही घर नाही. नवरा-बायकोच्यात भांडणं होतात, भावा-भावांच्यात भांडणं होतात, आई-वडिलांच्यात भांडणं होतात, बापा-मुलाच्यात भांडणं होतात. जिथं भांडण नाही असं एकही घर तुम्हाला सापडणार नाही. कारण जिथं भांडण आहे, तिथंच प्रेम असतं. क्रोधानं, चिडचिडपणा करून काहीही उपयोग होत नसतो. कारण जिवंत असतेवेळी माणसाची किंमत नसते. माणूस मेल्यानंतर किंवा गेल्यानंतरच त्याची किंमत कळते, की आपण त्याच्यासोबत कसं वागलो. म्हणून आयुष्यभर एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येकाला या आयुष्याच्या प्रवासातून एकमेकाच्या थोड्या-थोड्या संपर्काच्या किंवा सहवासानंतर एक वेळ फुल स्टॉप घ्यायचा आहे. आपला बस स्टॉप येणार आहे आणि बस स्टॉप आल्यानंतर आपल्याला उतरायचं आहे. त्याच्यामुळं जिथं चूल आहे तिथं भानूस आहे. कारण घरातल्या प्रत्येक माणसाचा त्या घराच्या प्रगतीमध्ये हातभार असतो. कारण हे टीमवर्क असतं. प्रत्येकानं कुणीही अहंकारी वृत्ती बाळगून मीच केलं आहे किंवा मीच करतोय असं अजिबात म्हणण्याचं कारणही नाही. कारण हाताची 5ही बोटे सारखी नाहीत. कारण नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. कारण म्हणजे काय, या जगामध्ये कुणीही परिपूर्ण नाही. म्हणजे सर्व गुण संपन्न नाही. पण प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या एका गोष्टीमध्ये परिपूर्ण असतोच. आणि या घरातील किंवा कुठल्याही कामाच्या ठिकाणी म्हणा, प्रत्येक टीममधला माणूस काम करतो, प्रत्येक व्यक्ती काम करते. म्हणून त्या कामाच्या म्हणजे कामाला यश येतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येकाशी प्रेमानंच वागायचं, आयुष्य प्रेमानंच आनंदात एकमेकाशी घालवायचं. हेच मला फक्त सांगायचं आहे या उदाहरणातनं. धन्यवाद.